10:30 ते 6 पर्यंत काम करतो आम्ही. उन्हात राबतोय आम्ही. आता काय करायचं, 250 रुपयात आम्ही कष्ट करतोय. 15-1 वर्षापासून कोण खासदार आहेत? तसं सांगताच नाही. आता आम्ही अडाणी शेतात. सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या. तर तसं कुणाची मतं किती जातात किती नाही आम्हाला काय सांगता येणार आहे. ते आता परत उभ्या निवडणूक आहेत का? हा, मग चालेल ना. यावं कुणी पण खावाव, आमची गोरगरिबाची माया कराव. काय करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? काय आता काय त्यांनी मनाने समजायला पाहिजे काय करायचं काय नाही. भोर जवळच्या माळवाडी गावामध्ये मी सध्या आली आहे. रस्त्यावरनं जाताना एका शेतामध्ये या सगळ्या ताई मला दिसल्यात. हे बाजरीचं शेत आहे बघा, बाजरी पण तयार झालेली आहे आणि बाजरी खुडण्यासाठी या बायका आलेल्या आहेत. बहुतेक या रोजंदारीवर इथे काम करतात. त्या बायकांशी आपण बोलूया, त्यांना निवडणुकीबद्दल काही कल्पना आहे का जरा जाणून घेऊया. मावशी, निवडणूक आली आहे माहितीये का? आहे की. कधी आहे तुमची निवडणूक? 7 तारखेला. तुम्हाला माहिती आहे, बरंच माहिती आहे या मावशींना. खरं तर कुठे राहतात तुम्ही, तुमचं नाव काय जरा सांगा बरं. तुमचं माहिती? हरतळी गाव आमचं. किती दूर आहे इथून? इथे 2 किलोमीटर असेल. अच्छा. आणि इथे रोज येतात कामाला? रोज कामाला येतो. किती रोज मिळतो इथे? 250 रुपये. बरं. आणि किती ते किती काम करतात? 10:30 ते 6 पर्यंत काम करतो आम्ही. ऊन कसलं तापलंय, किती ऊन लागतंय. 2 तास बसतो जेवायला. बर. 3च्या नंतर 2-2.5 तास. 2-2.5 तास अर्धा तास थांबतो. 3 वाजेपर्यंत. आणि काय तुमच्या गावामध्ये थोडा प्रचार वगैरे कसा सुरू आहे? आहे चाललाय प्रचार. चाललाय. कोणाकोणाची नावं प्रचारात ऐकायला मिळतात? आता ती काय सांगता येते आम्हाला तरी. आम्ही कशाला बातम्या बघतोय या. नाही बघत. पण निवडणूक कोणाची आहे मावशी? निवडणूक आहे की जे कोण उभं आहे निवडणुकीमध्ये? शरद पवार आहे आणि परत सुप्रिया सुळे. शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे. मोदी आहे. बर. आणि परत नाही, पण तुमचं मतदान जिथे आहे मावशी ते बारामती लोकसभा मतदारसंघ येतो हा भाग, हो की नाही? आणि तिथे सुप्रिया सुळे आणि अजित पवारांची बायको सुनेत्रा पवार या दोघींमध्ये निवडणूक होणार आहे. काय वाटतं तुम्हाला, कोणाची हवा आहे, कोण येऊ शकतं निवडून? आता तसं काय सांगता येतंय? नाही सांगता येत. नाही सांगता येत. तर तसं कुणाची मतं किती जातात किती नाही आम्हाला काय सांगता येणार आहे. शेतात बोलतो. बरोबर. एक ताई आहे. ताई, कुठून आल्या तुम्ही? सांगा की नाव सांगा. तुमचं नाव सांगा. माझं कलाबाई निवृत्ती काटकर. बरं. राहणार हरतळी. एकाच ठिकाणी राहतात का तुम्ही? मैत्रिणी आहेत का तिघी? मैत्रिणी आम्ही तिघींचा ग्रुप आहे. बर. जातो आम्ही, रोज कष्ट करतो. बर. घरात कोण कोण असं तिकडे बघा? घरात काय, घरात आम्ही एक मुलगा नवरा बायकोच असतो. बरं. एका मुलीचं लग्न झालंय. बरं. आणि घरामध्ये तुमचे मिस्टर जातात का कामाला? कामाला आहे इथं, पण टेम्परवारी येत. तेवढं महागाई वाढली आहे ना? महागाई वाढली, आता काय करायचं मग? काय करायचं? आता कामाला उन्हात राबतोय. उन्हात राबतोय आम्ही. आता काय करायचं, 250 रुपयात आम्ही कष्ट करतोय. बर. महागाई खूप वाढली आहे, परवडत नाही ना? परवडत नाही ना महागाई, पण काय करायचं, पोटासाठी करायला लागतंय ना. पण मग आता इतकी वर्ष जे खासदार होते त्यांनी किंवा आपल्या देशामध्ये जे सत्तेवर आहे त्या लोकांनी काही केलं पाहिजे असं नाही का वाटत तुम्हाला? वाटतं ना, करायला पाहिजे. बर. काय करायला पाहिजे? करायला पाहिजे, गरीब गोरगरिबांची हे करायला पाहिजे, वाईस काहीतरी. बरोबर. दक्षता घ्यायला पाहिजे. बरोबर. तुम्ही मतदान करता का? करतो ना. करतो ना. बर. आता या ठिकाणी तुमच्याकडे मागच्या 15-1 वर्षापासून कोण खासदार आहेत? तसं सांगताच नाही. आता आम्ही अडाणी शेतात. सुप्रिया सुळे, शरद पवारांच्या मुलगी. पवार मुलगी ती सुप्रिया. ते आता परत उभ्या निवडणूक आहेत का? मग चालेल ना. वाटतं का तुम्हाला की त्या निवडून? वाटतंय की वाटतं की यावं कुणी पण खावाव, आमची गोरगरिबाची माया कराव. शेतात राबतोय उन्हापासून, असं आहे ना. याच 2 ताईंची आणखी एक मैत्रीण आहे बरं का आपल्या सोबत. त्या ताईंसोबत आपण बोलूया. ताई, काय नाव तुमचं? मंदानंद काटकर. कुठलं आहे तुम्ही? हरतळी. तिकडे बघा. आणि मला सांगा, काय रोज असतो तुम्हाला इथे? 250 रुपये. तिकडे बघा, तिकडे 250 रुपयात परवडतं मावशी? आता काय करायचं, घरी बसून मिळतंय का? बर. आणि रोज असं तुमच्या तिघींचा ग्रुप आहे की आणखी कोणी आहे तुमच्यामध्ये? हाय, अजून एक जण गेली. एक जण गेली. बर. काय वाटतं, निवडणुका आल्या, लोक राजकारणी लोक येतात का घरी? येतात, आता येतेनच येतात. आणि काय सांगतात तुम्हाला? आम्हाला मतदान द्या. बर. आणि एकदा निवडून आले की परत 5 वर्ष दिसतात का मग? नाही दिसत. नाही दिसत.
काय करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? काय आता काय त्यांचं त्यांनी मनाने समजायला पाहिजे काय करायचं काय नाही. बर पण दर 5 वर्षांनी मतदान करतात? करतो. कसं विचार, काय मतदानाला जाताना काय विचार करता तुम्ही, काय व्हायला पाहिजे? आता गाव सुधारायला पाहिजे. बरोबर. अजून मग गाव सुधारायला पाहिजे, आम्हाला वेळेला पाणी नीट यायला पाहिजे, रोड नीट व्हायला पाहिजे. हेच अपेक्षा, दुसरं काय पण आता तुम्हाला काय हो मावशी, तुम्हाला माहितीये का आता अजित पवार, त्याच्यानंतर आपली उद्धव ठाकरेंची शिवसेना, हे पक्षांची नावं ऐकून असाल ना तुम्ही? शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस. शिवसेना फुटली म्हणजे एकनाथ शिंदे आता जे मुख्यमंत्री आपल्या राज्याचे, ते दुसरीकडे गेले, भाजप सोबत त्यांनी सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि शरद पवार एकाच ठिकाणी होते, पण आता अजित पवार पण बाजूला गेले. हे सगळं बातम्यांमधनं कधी ऐकलंय का तुम्ही? ऐकतो पण थोडं थोडं. काय एवढं कळणार आहे का? आमचं मालक ऐकतात सगळं, आम्हाला काय एवढं ऐकायला जमतंय का? घरातलं काम करता करताच नको नको होतं या. पण राजकारणात काय काय चाललंय ते लक्षात येतं का ती तुमच्या? मालकांची आमच्या, आम्हाला नाही काय कळत. म्हणजे नाही कसं ऐकायला येतं थोडं थोडं, थोडं थोडं ऐकाय येतं, पण काय आता एवढं आम्ही कामाच्या गडबडीत. घरात काय चर्चा सुरू असते राजकारणाबद्दल? आमचं मालक बोलतच नाहीत जास्त, म्हणजे आम्ही दोघच नवरा बायको आहे. अच्छा. हा, दोघच नवरा बायको, नाही. आमचा मुलगा पुण्याला असतो. मतदान करताना काय डोक्यात विचार ठेवता तुम्ही? आता काय आम्हाला कोण चांगलं जिथले तिथं खायला पियाला दिली करेल त्यालाच आम्ही देणार. बाजरीचं शेत आहे बघा, बाजरीची कणसं ही तयार झालेली आहेत आणि आता काढणीला आलेली आहे. हे शेत किती सुंदर छान वातावरण आता या ठिकाणी मला येता येता जाणवलं आणि मला खरं तर मोह झाला या ठिकाणी यायचा आणि या सगळ्या ताईंशी गप्पा मारायचा. या ताई आता त्यांची कामं करतायत. खरं फार त्या खूप मनापासून बोलतायत असंही नाही, राजकारणाबद्दल त्यांना फारशी माहिती असंही नाहीये, पण जितकं थोडंफार माहिती आहे त्याबद्दल त्या मनापासून बोललेल्या आहेत. आता असा वर्ग जो आहे तो सुद्धा बहुसंख्याने हा वर्ग या भागामध्ये आहे. आता हे कुणाला मतदान करतात, कुणाच्या बाजूने यांचा कौल असणार आहे, हे सगळं चित्र जे आहे ते 4 तारखेला स्पष्ट होणार आहे. आणि विद्यमान खासदार जे आहेत सुप्रिया सुळे, मागच्या 15 वर्षांपासून त्यांना पुन्हा संधी मिळणार की नवीन खासदार आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार, याची उत्सुकता माझ्यासह सगळ्यांनाच आहे. भोरहून किरण शिंदेसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com.